नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आनंदाची गुरुकिल्ली. आज आपण बघणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत. आता हा आकर्षणाचा सिद्धांत आहे तरी काय? तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीची आठवण काढली आणि अचानक त्या व्यक्तीचा फोन आला आहे, असं कधी झालं आहे का? तुम्हाला खूप आनंद होतो त्या दिवशी. कधी त्या व्यक्तीची आठवण काढली आणि ती व्यक्ती अचानकपणे तुमच्या समोर येऊन उभे राहते, तुम्हाला खूप आनंद झाला असेल. कधी तुम्ही अशी एका घराची कल्पना केली असेल किंवा असं एखादं चित्र बघितलं असेल की हे घर माझं असावं, असं तुमच्या मनात विचार आला असेल आणि 2-4 वर्षातच तुम्ही त्या घरात राहायला गेला असाल. असं कधी घडलं आहे तुमच्या बाबतीत? तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरबद्दल विचार केला असेल की असा लाईफ पार्टनर मला हवा आहे, अशी त्याच्या क्वालिटीज हव्या आहेत आणि तसाच लाईफ पार्टनर तुमच्या आयुष्यात आला आहे का? असं जर काही तुमच्या आयुष्यात घडलं असेल तर नक्कीच तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन या सिद्धांताचा, आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर केला आहे तुमच्या आयुष्यामध्ये. नेमकं काय आहे? तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे? असाच प्रश्न आला असेल ना तुमच्या मनात. हो, हा आकर्षणाचा सिद्धांत आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ अट्रॅक्शन. हो, लॉ ऑफ अट्रॅक्शन, ज्याने तुम्हाला हवं आहे ते सगळं काही आयुष्यात मिळवू शकता. हाच नियम आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. आता हा नेमका काय सांगतो आहे आपल्याला? हा नियम असा म्हणतो की तुम्हाला जे काही हवं आहे, जी गोष्ट हवी आहे, जी वस्तू हवी आहे, जे काही तुमच्या मनात आहे ते तुम्ही मिळवू शकता. तुमच्या या आयुष्यात तुम्ही ते मिळवू शकता. सर्व काही हा निसर्ग, हा युनिवर्स, हे ब्रह्मांड तुम्हाला द्यायला हो म्हणून उभारला आहे. जणू काय एखादा वेटर हॉटेलमध्ये तुमच्यासोबत उभारला आहे तुमची ऑर्डर स्वीकारायला आणि तीच तुम्हाला द्यायला. हो, तुम्ही जे ऐकताय ते खरंच आहे आणि हा आकर्षणाचा सिद्धांत 24 तास काम करत असतो. तो सर्वांसोबत काम करत असतो. सर्वांना याची कल्पना नसेल, पण हा सिद्धांत सगळीकडे काम करतो. आपलं आयुष्य जर एक खेळ समजला गेला तर या खेळाचे नियम आपल्याला माहीतच नाही. आपण आयुष्य फक्त जगत असतो. पण ज्या लोकांना या खेळाचे नियम समजले, हे सिद्धांत समजले आहेत, ती लोक आयुष्याची एक खूप मोठी उंची गाठलेले तुम्ही बघितला असाल. जे कोण मिलेनियर्स लोक झालेली आहेत, ती या आकर्षणाच्या सिद्धांताच्या ठोस पायावरच ती इथे उभी आहेत आणि तो त्यांच्यासोबत 24 तास आहे. आणि ती व्यक्ती अतिशय जागरूकतेने, मी शब्द वापरला, अतिशय जागरूकतेने जगून या नियमाचा पुरेपूर वापर आपल्या आयुष्यात करत असते आणि हव्या त्या गोष्टी या ब्रह्मांडाकडे, या युनिवर्सकडे मागत असते. चला, यालाच अजून खोलीत आपण बघणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन. खरंच मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शन हा सगळीकडे सतत काम करत असतो. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम सगळीकडे काम करतो, सेम वे हा लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत असतो. तुम्ही म्हणता हे खरं कसं? माझं पूर्ण आयुष्यच लॉ ऑफ अट्रॅक्शनवर झालेलं आहे. हे मला कधी कळलं? जेव्हा मी बरीच पुस्तकं वाचली, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोर्स किंवा सबकॉन्शियस माइंडचे जेव्हा कोर्सेस कंप्लीट केले, तेव्हा मला लक्षात आलं की हो, हे सगळेच नियम मी माझ्या आयुष्यात वापरले आहेत, म्हणूनच मी आज या उंचीवर आहे. नक्की तेच उदाहरण सांगते. मी एक डेंटिस्ट आहे. माझं नाव नीलम सुहास बोंद्रे. मी बरेच वर्ष प्रॅक्टिस करत आहे. मला लहानपणी माझी आई सांगायची की डॉक्टर झालीस तर मुलींसाठी चांगलं असतं, डॉक्टर असायला हवं, तुझ्या करिअरसाठी, तुझ्या आयुष्यासाठी खूप छान आहे. हा एकच विचार मी मनात धरून प्रत्येक वेळी काम करत गेले आणि मागत गेले. पण घरची सर्वसामान्य परिस्थितीतून एक मुलगी डॉक्टर होते, सगळ्या अडीअडचणीतून पुढे जाते आणि ते पद अचीव करते. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि ही सत्यात आली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे. पण मला आत्ता ते लक्षात येतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे कशा पद्धतीने काम करतं.
खूप वर्ष प्रॅक्टिस झाल्यानंतर मी खूप कंटाळली होते डेली रुटीनला, शेड्यूलला. काहीतरी वेगळं करायला हवं असं मनात अचानक एक विचार आला. मला बरेच कोर्सेस करायची आवड होती. मी वास्तुशास्त्राचा कोर्स केला होता. त्या निगडीत आपण घरचं इंटेरियर बदलावं या विचारामध्ये असतानाच मला असं वाटलं की आपण वास्तुशास्त्राचा कोर्सबरोबर आपण इंटेरियरचाही कोर्स करावा. जशी काय कल्पना डोक्यात आली तसं मी माझा डिप्लोमा कोर्स इंटेरियर डिझायनिंगचा कंप्लीट केला 2 वर्षाचा. आणि सांगायचं म्हणजे त्या संधीसुद्धा तशाच चालून आल्या. माझं क्लिनिक 11 ते 6 असतं. सकाळचा वेळ माझ्याकडे असतो. सुदैवानं निसर्गानं ही संधीसुद्धा मला दिली. त्या डिप्लोमा कोर्सच्या ज्या टायमिंग्स होत्या त्या सकाळी 8 ते 10 या वेळेत होत्या. तो कोर्स माझ्या घराच्या इतका जवळ होता की मला ते सहज रिचेबल असल्यामुळे तो 2 वर्षाचा कोर्स मी करू पण शकले. आणि मला सांगायला खूप आनंद होतो आहे की त्या कोर्समध्ये मी पहिली आलेली आहे. त्या ज्या माझी इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी फर्स्ट रँकने स्टँड झाली आहे. कसं काय शक्य झालं? हो, या लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळेच. मला करायचं आहे, कसं करायचं आहे, कसं जाणार, काय करणार, मला काहीही माहीत नव्हतं. माझं डेंटिस्टीची प्रॅक्टिस खूप छान चालली आहे, त्यामुळे मला ती ब्रेकसुद्धा करता येत नव्हती. त्यामुळे कसं होणार, काय होणार माहीत नाही. फक्त एक विचार केला, मला इंटेरियर डिझायनिंग करायचं आहे. आणि याच ब्रह्मांडाने, या निसर्गाने, या लॉ ऑफ अट्रॅक्शनने मला माझ्या नेहमीच्या 24 तासात ॲडजस्ट होईल असा कोर्स उपलब्ध करून दिला. असे शिक्षक मिळवून दिले आणि तो कोर्स मी कंप्लीटसुद्धा केला. हो, याच लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे. अशीच 1-2 उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे. मी डेंटिस्ट असल्यामुळं माझ्याकडे नेहमीच पेशंट येत राहतात. सहज असं बोलता बोलता 1-2 पेशंटची जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी त्यांचे अनुभव माझ्याशी शेअर केले. तेच मी तुम्हाला सांगणार आहे. माझा एक पेशंट चिपळूणला आधी राहत होता. नवऱ्याची बदली चिपळूणला झाल्यामुळे 2-4 वर्ष त्यांनी तिथे काढली होती. परत त्यांची बदली कोल्हापूरला झाली होती आणि त्या माझ्याकडे येत होत्या. माझे पेशंटच होत्या. मूळचं गाव तेच असल्यामुळे त्यांची माझी ओळख छान झाली होती. त्यांच्या नवऱ्याच्या बदलीचे काहीही चान्सेस नव्हते. त्यांच्या मनात अचानकच विचार आला की माझ्या नवऱ्याची जर बदली झालीच तर ती कुठे व्हायला पाहिजे? चिपळूणलाच व्हायला पाहिजे. ज्या घरात आम्ही राहत होतो, ज्या फ्लॅटमध्ये, तोच फ्लॅट मला मिळावा असं मला मनापासून वाटतं. त्यांनी हा विचार केला, सोडून दिला. अचानकच 1 महिन्या 2 महिन्यात त्यांना कळालं त्यांच्या नवऱ्याची बदली झाली आहे आणि तीही चिपळूणलाच झालेली आहे. जेव्हा त्यांनी सर्च केलं तर तेव्हा कळालं की त्यांना तो फ्लॅट रिकामा आहे आणि तोच फ्लॅट त्यांना मिळाला. हे कसं शक्य झालं? त्यांना माझ्याशी बोलताना लक्षात आलं की अहो मॅडम, तुम्ही म्हणताय ते खरंच आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळंच हे शक्य झालं आहे. मला ऐकताना पण खूप आनंद झाला, कारण मी जेव्हा वाचत होते त्याचवेळी हीच उदाहरणं माझ्यासमोर येत होती. वेगवेगळे पेशंट याच गोष्टीवर माझ्याशी बोलत होते. अजून असा एक किस्सा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तो म्हणजे माझे एक दुसरे पेशंट आहेत. माझे पेशंट मला सांगत होते ती आणि तिची बहीण लग्नाच्या आधी 1-2 वर्ष अशाच गोष्टींवर गप्पा मारत होत्या. वारं खूप सुटलं म्हणून त्यांच्या बहिणीला त्यांनी सांगितलं की जरा खिडक्या बंद कर गं. त्यांची बहीण तिला खिडक्या बंद केलेल्या आवडत नसायच्या. तिला घरात वारा आलेलं खूप छान वाटायचं. पण मोठी बहीण म्हणते त्यामुळे त्यांना ऐकणं भाग असायचं. पण काहीतरी मनात नसतानासुद्धा ही गोष्ट करायला लावतात. त्या इंटेन्शनने त्यांनी त्या प्रत्येक वेळी त्यांच्या मोठ्या बहिणीला म्हणायच्या की तुला असं सासर मिळणार आहे की ज्या घराला खिडक्या अजिबात नसणार आहेत, म्हणजे तुला मला सांगायची सुद्धा गरज लागणार नाही आहे आणि तुला तसंच घर मिळणार आहे. हा डायलॉग बऱ्याच वेळेला बऱ्याच दिवसांनी रिपीट व्हायचा त्यांच्याच घरात. आणि नंतर आत्ता लग्नाच्या एक 15-20 वर्षांनी त्या मला आत्ता सांगत होत्या की मॅडम अहो हे खरंच ठरलं आहे. माझं आत्ताचं सासरचं घर असंच आहे की ज्याला अजिबात खिडक्या नाहीत. एक पहिलं दार आणि एक शेवटचं दार आणि तसंच माझं घर आहे. पण माझी बहीण जे म्हणायची ते खरं ठरलं आहे. हो, अशा गोष्टी घडतात. ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे, जे 24 तास तुमच्यासोबत असतं पण तुम्हाला या नियमाची जरासुद्धा जाणीव नसते.
त्यामुळं तुम्ही विचार करताय, काय विचार करताय याचं नेहमी जाणीव ठेवा. आपण म्हणतो ना, वास्तू तथास्तु म्हणते. वास्तू तथास्तु नाही म्हणत, इथे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आपल्याकडे साध्य होतो आहे. यालाच वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हटलं जातं, पण आपल्या मराठी समाजामध्ये वास्तू तथास्तु म्हणते. त्यामुळं काय बोलतीयस याच्यावर विचार नक्की कर असं सांगितलं जातं. काय मग सांगितलेल्या उदाहरणावरून तुम्हाला असं वाटतंय ना, या नियमाविषयी अजून जाणून घ्यावं? तुम्हाला जर हा नियम अजून डिटेलमध्ये वाचायचा असेल तर मराठीमध्ये सुद्धा सिक्रेट बुक हे बुक तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं आहे. त्या पुस्तकामध्ये सुद्धा मी वाचून बऱ्याच गोष्टी शिकल्या आहे आणि त्या एका कोर्समध्ये सुद्धा मी शिकले आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन नेमकं कोणत्या पद्धतीने काम करतं? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत काय सांगतोय आपल्याला? तो म्हणतो, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. हो, तुम्ही जे ऐकलात ते बरोबर आहे. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळणार आहे. याच्या 3 मेन स्टेप्स या पुस्तकामध्ये सांगितल्या आहेत. आस्क, बिलीव्ह अँड मॅनिफेस्ट. मराठीमध्ये तुम्ही काय म्हणाल? मागा, विश्वास ठेवा आणि मिळवा. मागा, विश्वास ठेवा आणि मिळवा. मागा, विश्वास ठेवा आणि मिळवा. हो, ह्या गोष्टी खऱ्या आहेत. तुम्ही जे मागाल, जे विचार कराल ते तुम्हाला या आयुष्यात मिळू शकतं. जी खूप लोक खूप कमी वेळेमध्ये जी उंची गाठतात ती या लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळेच गाठतात. त्यांना कळत नकळत या सिद्धांताची जाणीव स्वतःलाच असते, त्यामुळे ती एक उंची गाठतात. तुम्हाला जे हवं आहे ते निसर्गाला, या ब्रह्मांडाला सांगावं लागतं, मागावं लागतं. नुसतंच कधीकधी खूप खोलवर विचारात जरी तुम्ही त्याच्याकडे मागितलात तरीसुद्धा ती गोष्ट तुम्हाला मिळते. ती मागण्याने मिळते. तुम्हाला ती मागावी लागते. मनातून, विचारातून किंवा बोलण्यातून त्या निसर्गाला तुम्हाला सांगावं लागतं की मला ही गोष्ट हवी आहे आणि मला ती तू दे. याला म्हणतात फर्स्ट स्टेप आस्क, मागा. ती मागावी लागते. तुम्हाला त्या निसर्गाकडे मागावी लागते. दुसरा आहे विश्वास ठेवा. ती गोष्ट नक्की मला मिळणार आहे याच्यावर तुमचा ठाम विश्वास असावा लागतो. याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. सपोज आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो असेल तर आपण काय करतो? मेन्यू कार्ड घेतो, कोणाला काय हवं आहे ते बघतो आणि आपण ती ऑर्डर देतो. तसंच तुम्हाला जे हवं आहे ते या निसर्गाला, या ब्रह्मांडाला मागावं लागतं. यासाठी तुम्ही पहिला ठरवा की तुम्हाला काय हवं आहे. याची सुरुवात तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा करू शकता. जेव्हा आपण आता ही ऑर्डर हॉटेलमध्ये देतो तेव्हा आपण नंतर गप्पा मारत बसतो की ही ऑर्डर मला नक्की मिळणार आहे आणि आम्ही हे जेवण जेवणार आहोत. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवला आहे त्या निसर्गावर, त्या ब्रह्मांडावर की तुम्हाला ही गोष्ट नक्कीच मिळणार आहे. याच्यामध्ये एक दुसरी कंडिशन असू शकते. ती म्हणजे काय की काही लोक वैतागलेली असतात. अरे कधी मिळणार, कधी मिळणार, कधी मिळणार मला हे जेवण, मला जेवायचं आहे, मला जायचं आहे. अशामध्ये काय होतं, तुम्ही ही जी दुसरी स्टेप आहे विश्वास, बिलीव्ह, ही पूर्णपणे क्रॉस करता. याच्यामुळे काय होतं, तुम्हाला ती गोष्ट मिळू शकत नाही किंवा मिळाली तरी तुम्ही ज्या पद्धतीने मागितली होती त्या स्वरूपात ती मिळू शकत नाही. चला दुसरं उदाहरण कळलं. आणि मिळवा, बिलीव्ह, विश्वास ठेवा, ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. या युनिवर्सवर तुम्हाला पूर्णपणे विश्वास ठेवावा लागतो की ती गोष्ट मिळाली आहे. तुम्ही त्या आनंदात राहावं लागतं की ही मी मिळवलेलीच आहे. याला म्हणतात बिलीव्ह. मॅनिफेस्ट. ह्या 2 स्टेप तुम्ही केल्यात की तुम्हाला ती गोष्ट एक ठराविक वेळेनंतर मिळणारच आणि ते तुम्हाला मिळतेच. याला मॅनिफेस्ट म्हणतात. म्हणजे तुमची इच्छा तुमच्या अनुसार तुम्हाला मिळाली, ती तुम्हाला मिळाली.
वाव, किती छान आहे ना हा कन्सेप्ट. खूप छान आहे, तो तुम्ही वापरावा. पण हा वापरताना सुरुवातीला तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. याला आपण सेगमेंटेशन असं म्हणतो. या कोर्समध्ये याला सेगमेंटेशन म्हणतात. म्हणजे त्या गोष्टीचे तुम्ही भाग करत जाता. याचं एक सुंदर उदाहरण मी माझ्या पद्धतीनेच तुम्हाला देणार आहे. माझ्या क्लिनिकच्या बाहेर माझी जी 4 व्हीलर असते त्याच्या मागे इथे बाजार असल्यामुळे सगळ्या 2 व्हीलर लागलेल्या असतात आणि प्रत्येकजण कोण बेकरीत गेलेलं असतं, कोण कुठल्या दुकानात गेलेलं असतं आणि प्रत्येक वेळी मला प्रत्येकाला बोलवावं लागतं, तिथल्या लोकांना विचारावं लागतं की ह्या गाड्या कोणाच्या आहेत आणि प्लीज तुम्ही त्या काढा. पण जेव्हापासून हा सिद्धांत मी या छोट्या छोट्या गोष्टीत वापरायला लागलो, याचे रिझल्ट्स मला खूप छान यायला लागले. मी दवाखान्यातून जायच्या आधीच असं ठरवते की माझ्या गाडीच्या मागे कोणतीही गाडी नाही आहे. मी स्मूथली माझी गाडी बाहेर काढलेली आहे आणि माझी जर्नी सुखकर झालेली आहे. जेव्हापासून हे मी ठरवायला लागले त्या दिवसापासून माझ्या गाडीच्या मागे 99% कोणतीही गाडी नसते. मी 4 व्हीलर एकदम इझिली पार्किंगमधून बाहेर काढते आणि मी सुखकर प्रवास पुढचा करते. वा, ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही या लॉ ऑफ अट्रॅक्शनला ट्राय कराल, तुम्हाला एक विश्वास निर्माण होईल की हे युनिवर्स जे काय सांगतं ते खरं आहे, जे मी सांगते हे खरं आहे. जेव्हा तुमचा हा विश्वास वाढेल तेव्हा ही दुसरी स्टेप, बिलीव्ह, विश्वास ठेवणं खूप वाढेल आणि निसर्गाच्या बाबतीत तुमचं सरेंडर होण्याचं किंवा त्याला नतमस्तक होण्यासाठी तुम्ही अजून झुकाल. लॉ ऑफ अट्रॅक्शन करून पहा ही टेक्निक जी मी तुम्हाला सांगितली आहे. या लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. याच्यासाठी मी तुम्हाला अजून एक उदाहरण देते. आपण एखादं रोपटं छोटं लावलं तर आपण 4-4 दिवसाला काढून तर बघत नाही ना त्याचं मूळ, की ते केवढं मोठं झालं आहे, किती वाढलं आहे, त्याचं मूळ किती खोलवर गेलेलं आहे. बघता का तुम्ही? नाही. ते बघितलं तर काय होईल, ते झाड, ते रोप पूर्णपणे कोमजून जाईल किंवा मरेल. मग आपण काय करतो, आपण नेहमी त्याची मशागत करतो, पाणी घालतो, वाढवतो आणि हा विश्वास ठेवतो की हे रोपटं खूप छान पद्धतीने मोठं होणार आहे. याच पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शनमधील विचार आपल्याला सांगावा लागतो, जोपासावा लागतो, त्याच्यावर विश्वासाने प्रयत्न करावा लागतो. सो तुम्हाला कसा वाटला हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम? मला असं वाटतं आहे तुम्ही भारावून गेला असाल या सगळ्या स्टोरीज ऐकून. याच्या डिटेल जाणण्यासाठी सुद्धा तुम्ही इच्छुक असाल. तुमच्या आयुष्यात अशा पद्धतीने कोणती गोष्ट जर खरी झाली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवायला विसरू नका. लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत जो बनवला आहे तुमच्यासाठीच. जसं काही हॉटेलमध्ये एखादा नोकर तुमच्या समोर उभा राहतो, तसा हा ब्रह्मांड तुमच्या शेजारीच उभा आहे तुमची ऑर्डर स्वीकारण्यासाठी. फक्त तुम्हाला माहीत असायला पाहिजे तुम्हाला काय हवं आहे, कसं हवं आहे, कधी हवं आहे आणि कशा स्वरूपात हवं आहे. या स्पेसिफिकेशन्स तुम्ही जेव्हा त्या निसर्गाला द्याल, तो नेहमी तुमच्यासोबत येस मॅन म्हणून उभा आहे. सो तुम्ही नक्की ठरवा की तुम्हाला काय हवं आहे. पहिली प्रोसेस आहे आस्क, मागा. त्याच्या आधी विचार करा की तुम्हाला काय हवं आहे. करून बघा. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा नियम तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आयुष्यात याची मजा घ्या आणि मला अनुभव शेअर करा. हा चॅनल एक लाईटचा बल्ब आहे जो तुमच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश नक्कीच पाडणार आहे. आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला थोडंसं जरी ज्ञानाचा प्रकाश मिळाला असेल तर हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.